मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या समर्थनार्थ नगर तहसील कार्यालयासमोर गोरख दळवी, संतोष आजबे आणि सखाराम गुंजाळ या नगर तालुक्यातील 3 मराठा बांधवांनी शुक्रवारी दुपारपासून आमरण उपोषण सुरू केलंय। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांची मागणी आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी या लढ्याला मोठे बळ दिले आहे। ते आता निर्णायक आंदोलन करत आहेत। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन तिचे कामकाज चालू ठेवावे, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेट लागू करावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे। सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आणि जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। बोला। जय शिवराय। आज पाटील उपोषणात बसून चौथा दिवस आहे। ओके, हा 5वा दिवस आणि चौथ्या दिवशीच पाटलांची प्रकृती इतकी खराब झाली का उभं राहायला त्यांना चक्कर आली। एवढं होत असताना सुद्धा आजचं जे सरकार आहे, कारण आपण जो सत्तेत असतो, जो खुर्चीवर बसलेला असतो, आपण त्याच्याकडे दाद मागत असतो किंवा जे जनतेला हवं आहे ती जनता त्याच्याकडे मागत असते। त्याच पद्धतीने मराठा समाजसुद्धा आजचं जे सरकार आहे महाविकास आघाडीचं, महायुतीचं, त्या महायुतीच्या सरकारला आरक्षण द्या असं कमीत कमी 1 वर्षापासून आंदोलन चालू आहे। ते आंदोलन चालू असताना अंतरवली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्ज नंतर जो मराठा एकवटला, त्या एकवटलेल्या मराठ्याकडे पाहून पाटलांनी आपला जीव स्वतःचा धोक्यात घालत हे 6वं उपोषण आहे आणि 6 उपोषण करणं हे आज आम्ही पाहत आहोत। आणि 24 घंटे पूर्ण व्हायच्या अगोदरच आमची परिस्थिती काय आहे आणि ते जर समजा 5 दिवस अन्न पाण्यापासून जर वंचित राहत असतील त्यांची काय हाल होत असेल ही आज आम्हाला जाणवत आहे। त्यांच्या समर्थनार्थ मी गोरख दळवी, माझ्याबरोबर माझे सहकारी संतोष आजबे व दुसरे सहकारी सखाराम गुंजाळ, आम्ही तिघंही पाटलांच्या व्यथा पाहून व समाजाच्या वेदना पाहून आम्ही तिघं त्यांच्या समर्थनार्थ कालपासून उपोषणात बसलेलो आहोत। या सरकारने पाटलांच्या या वेदना, समाजाच्या वेदना समजून घेऊन लवकरात लवकर 50% आतून जे पाटलांनी मागणी मागितलेली का ओबीसीमधून आरक्षण द्या, सगळे सोयऱ्यांचं लागू करा, हैदराबाद गॅझेट, मुंबई गॅझेट, सातारा गॅझेट, या गॅझेट लागू करा। हे लागू जर केले तर कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही। जे पहिलं होतं इतक्या दिवस ते घेत नव्हते, गरज नव्हती, पण त्याची गरज आज वंचित मराठ्यांना आहे। म्हणून पाटलांनी ती वेदना ओळखून ती मागणी केली। ती मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी, अंमलबजावणी करावी, एवढीच माध्यमातून मी या सरकारला विनंती करेल। जय जिजाऊ, जय श्री। गरजवंतांचा लढा जो आहे तो पुन्हा 6वं उपोषण पाटलांनी सुरू केलेलं आहे आणि आज जरांगे पाटलांची जी प्रकृती आहे ती खूप ढासळत चालली आहे। स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवत जरांगे पाटील हे प्रत्येक मराठ्यांच्या मुलांसाठी, स्वतःच्या मुलाबाळांसाठी न तर प्रत्येकाच्या गरजवंत मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आज त्यांचं स्वतःचं प्राण हा ते विजवत चाललेले आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की या शंड झालेल्या सरकारला अजूनपर्यंत का पाजर फुटत नाही आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जर पाटील आज पुन्हा गणपती विसर्जनानंतर पुन्हा परत उपोषणात बसले, आज 5वा दिवस आहे, 5वा दिवस आहे आज, आणि त्यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसं वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा पाटलांच्या समर्थनार्थ आमचे भाऊबंद जे आहेत, आमचे जे मराठा बांधव आहेत त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयापाशी पूर्वी ज्यावेळेस आमचे जे काही मराठा उपोषण करते होते त्यामध्ये पुन्हा अजून काही भर होत, अजून तसं गोरख भाऊ, सखाराम दादा आणि संतोष दादा असे उपोषणासाठी अहमदनगर इथे बसलेले आहेत। आज तुम्ही जर पाहायला गेलं तर अहमदनगरमध्ये उपोषण करताना भेट देण्यासाठी जरांगे पाटलांना तर समर्थनार्थ त्यांच्या उपोषणाला एक पाठिंबा म्हणून आज भरपूर मंडळी येत आहेत, त्यांना भेट देत आहेत। हे फक्त गरजवंतांसाठीच आहे।
परंतु या शंड सरकारला अजूनपर्यंत पाजर फुटत नाही आहे. पुन्हा 1 वर्षापूर्वीची जी परिस्थिती आली होती, ज्यावेळेस मुंबई काबीज करण्यासाठी हे सर्व मराठे गेले होते, ती जर का अवस्था पुन्हा जर करायची असेल तर आम्ही आज पण तयार आहोत. पुण्यामध्ये आज काहीतरी बंदची मी एक फोटो पाहिला आहे आणि लोणावळ्यातून पुण्यामध्ये जो लाखोच्या संख्येने जे आज मराठा बांधव आज तिथे जात आहेत आणि ते जे मंत्रालय आहे तिथे सर्व आमदार खासदार हे जे मातब्बर मंडळी तिथे बसतात आणि त्यांच्या खुर्चीमधून सर्व जे काय चालतं ते त्यांना घेराव घालण्यासाठी जात आहेत. आणि हाच जर का पुढे जर चालू राहिला तर आत्ताच्या जे लाल दिव्यामध्ये फिरणारे जे लोक आहेत, पांढरे बगळे म्हणतात त्यांना आता सध्यामध्ये, त्यांना फिरू दिलं जाणार नाही. आणि हा मराठा जो आहे तो वॉरियर फॅमिलीमधला आहे. फक्त मराठाच नाही, बरेचसे आहेत. 12 बलुतेदार जरी म्हणले तरी ते त्यांचा सुद्धा पाटलांना आज खूप सपोर्ट आहे. कारण पाटील फक्त एका वैयक्तिक या जातीसाठी त्या जातीसाठी नाही, तर पाटलांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्राचं नेतृत्व आज पाटील करू शकतील, पण त्यांना राजकारण येण्याची एवढी सुद्धा इच्छा नाही आहे. ते म्हणतात की आरक्षणाचं एक दान आमच्यात पदरी टाका, मी हिमालयात निघून जातो आहे, मला राजकारणाशी घेणं नाही आहे. त्यांच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा एक प्रश्न उद्भवून घेतला आहे. धनगर बांधवांसाठी ते एक मोठा आंदोलन करण्यासाठी ते पुन्हा तयार आहेत. पण माणूस हा जर आज या घडीवर आहे की त्यांची प्रकृती इतकी ढासळत आहे, तर त्यांच्या जीवितात जर का पूर्ण काही झालं तर मराठा हा मराठा जो आहे तो शांत बसणार नाही. आणि 1857ची युद्ध असो किंवा ब्रिटिश काळातलं जे युद्ध असो, क्रांतिकारी जसे होते तसे सर्व आज मराठा पूर्ण बांधव रस्त्यावर उतरत आहेत. तरी पुन्हा एक हात जोडून या सरकारला विनंती आहे, मराठ्यांचं जे आरक्षण जे आहे पाटलांनी सांगितलं आहे सगळे सोयऱ्याचं किंवा 50% आत ओबीसीतूनच हवं आहे. कारण आता जर पाहायला गेलं PSI असो किंवा कुठल्याही जे मोठमोठ्या ज्या अधिकाऱ्यांच्या लेवलच्या ज्या आता एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये पाटलांच्या समर्थनात आणि जे शिंदे समिती स्थापन केली मुख्यमंत्र्यांकडनं, तिचं काम आता सगळं थंडावलेलं आहे. पण ज्या समितीमधून बरेच जणांचे ओबीसीचे सर्टिफिकेट जे कुणबी सर्टिफिकेट जे निघालेत आणि त्यांच्यामधून बरेचसे लोकांचं जे भवितव्य आज उज्ज्वल झालेलं आहे, त्यांचा प्रत्येक माणूस, प्रत्येक जो अधिकारी आता नवनिर्वाचित जो निवडून आलेला आहे त्याचा सर्वात पहिले पाठिंबा किंवा त्यांचा सर्वात पहिले प्रणाम जो असतो तो जरांगे पाटलांना आहे. त्यामुळं सर्वांना समजलेलं आहे की आपल्याला आरक्षण कशासाठी हवे, शिक्षणासाठी हवे आणि नोकरीसाठी हवे. आम्हाला काय इथं पांढरे कपडे घालून आम्हाला राजकारणात घुसायचं नाही आहे. हा गरजवंतांचा लढा आहे आणि गरजवंतांसाठीच पाहिजे. आणि पुन्हा सरकारला पुन्हा हात जोडून विनंती करतो आहे की पाटलांच्या जीवितात जर हानी झाली तर हा महाराष्ट्र, हा मराठा समाज आणि त्याच्याजवळ असणारे जे दुसरे समाजातले लोक पण आहेत जे पाटलांना आज निस्वार्थपणे मदत करत आहेत, ते सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राचा एक काळ जो पूर्वीचा जो काळ होता तसा काळ यायला ना सरकार भाग पाडू नये अशी विनंती.